यवतमाळ येथे 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयमान संजय राठोड, मृदा व जलसंधारण मंत्री यांचे हस्ते साजरा करण्यात आला। या प्रसंगी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, डॉक्टर मंदार पत्की, जिल्हा परिषद सीईओ श्री कुमार चिंता, पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे उपस्थितीत संपन्न झाला। बंधू भगिनींनो, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर पंकजी आशिया, जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीओ सन्माननीय मंदारजी पत्की, यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय कुमारजी चिंता, वन विभागाचे डीसीएफ सन्माननीय धनंजयजी काळभासे आणि उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, आदरणीय स्वातंत्र्य संग्राम सैनिक, सन्माननीय माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली। हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्व प्रजासत्ताक दिनाचे आहे। जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते। ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे। लोकशाहीच्या मार्गाने देशाची वाटचाल होत असताना येथील सर्वसामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजे या भावनेनं शासनाने विविध लोककल्याणकारी योजना आणल्या। समाजातील गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, दिव्यांग अशा सर्वच घटकांना या योजनेचा दिलासा दिलेला आहे। मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या। मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी योजना ठरली। जिल्ह्यामध्ये जवळपास 6,91,000 महिलांना प्रति महिना 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्यानं काम करत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये 7,99,000 तर रब्बी हंगामात 1,49,000 शेतकऱ्यांनी